बस एवढी 8च लेन्सेस माझ्याकडे आहेत. ही 6 ज्याच्यावर शूटिंग करतोय ते 7वं आणि 8वं घरी ठेवलंय. पण मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की एवढे वेगवेगळे लेन्सेस लागतात कशाला. तर कुठल्याही फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफरला तुम्ही विचारा, कॅमेरापेक्षा पण महत्त्वाचे असतात लेन्सेस. लेन्सेसमध्ये इन्व्हेस्ट करा असं नेहमी सांगितलं जातं. आता मी कुठल्या कुठल्या प्रकारच्या लेन्सेसमध्ये इन्व्हेस्ट केलंय ते दाखवतो. हे पहिलं लेन्स 18-135 mm कॅननचं आहे, जे कॅमेरा बरोबर किट लेन्स म्हणून आलं होतं. हे दुसरं लेन्स आहे टॅमरॉनचं 60 mm मॅक्रो 1:1 ट्रू मॅक्रो लेन्स आहे. त्यानंतर मी घेतलं कॅननचंच 10 ते 18 mm वाईड अँगल लेन्स. आता ही तिन्ही लेन्सेस मी घेतली होती जेव्हा माझ्याकडे क्रॉप सेन्सरचा कॅमेरा होता. त्यानंतर मी फुल फ्रेम कॅमेराला अपग्रेड झालो. पण आता मग ही क्रॉप फ्रेमची लेन्सेस त्याला चालत नव्हती, म्हणजे चालत होती पण काही लिमिटेशन्स येत होते. म्हणून मग मी माझं पहिलं प्रोफेशनल लेन्स घेतलं टॅमरॉनचं 24-70 mm f2.8 कॉन्स्टंट ॲपर्चरचं. त्यानंतर 70 mm पर्यंत म्हणजे जरा रेंज कमी वाटायला लागली, म्हणून मग मी पुढची इन्व्हेस्टमेंट केली 70-200 लेन्स. हे सुद्धा टॅमरॉनचंच आहे आणि f2.8 कॉन्स्टंट अपर्चरचं आहे. आता भरपूर झूम करून फोटो काढायचे तर या लेन्समुळे सोय झाली, पण मग वाईड अँगलचं काय. आणि म्हणूनच त्यानंतर मी सॅमयंग कंपनीचं 14 mmचं f2.8 अपर्चरचं लेन्स घेतलं. आता एवढं सगळं घेऊन झाल्यावर मला असं मनात वाटलं की मालिक अब इतना खर्चा हो गया तो एक चिप्स ले लेते हैं. म्हणून मग त्यानंतर मी हे लेन्स घेतलं ज्याच्यावर मी आता शूटिंग करतोय. हे आहे कॅननचं 35 mm f1.8 लेन्स. आणि त्यानंतर जे माझ्याकडे 8वं लेन्स आहे ते म्हणजे मी जेव्हा मागच्या वर्षी दुसरा कॅमेरा घेतला त्याच्याबरोबर आलेलं किट लेन्स आहे. आता एवढी सगळी लेन्सेस का घेतली या प्रश्नाकडे परत मी येतो. प्रत्येक लेन्सचं काम हे वेगवेगळं असतं. एखादं लेन्स वाईड अँगलसाठी चांगलं असतं, एखादं लेन्स झूमसाठी चांगलं असतं, एखादं लेन्स बॅकग्राऊंड ब्लर करायसाठी उपयोगी असतं, एखादं लेन्स फक्त मॅक्रोसाठी चांगलं असतं. त्यामुळे एकच लेन्स घेतलंय आणि सगळी कामं त्यातच होत आहेत असं शक्यतो होत नाही. अजून तरी तसं लेन्स यायचंय बाजारामध्ये. ते लेन्स कधी यायचे तेव्हा येईल. पण लेन्सेसबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर इतरांबरोबर शेअर करा. आणि अर्थातच फोटोग्राफीच्या अशा कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री पिक्सल प्रसन्न.